तुमचं सर्वांचं स्वागत करतोय सूरज कवले या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 जून 2021 आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आसेरी गडावरती ट्रेकिंग करण्यासाठी जात आहोत। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आम्ही वाघोबा देवाला नारळ अर्पण केलेला आहे। तर चला मित्रांनो, आपण आसेरी गडावरती चढण्यासाठी सुरुवात करूया। 2019 2020 दोन्ही वर्षी आम्ही जून महिन्याच्या 9 तारखेलाच आसेरी गडावरती गेलेलो होतो, परंतु यंदा 2021ला सुद्धा आम्ही 9 तारखेलाच जाणार होतो, परंतु काही कारणास्तव आम्ही आज 5 तारीख मित्रांनो, आपण आसेरी गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि या बाजूने खडकोना गाव येते आणि या बाजूने आमचं गाव म्हणजे बऱ्हाणपूर गाव आणि या बाजूने आपण आसेरी गडावरती जाणार आहोत। गडावर दारू पिण्यास सक्त बंदी आहे। या दगडीला मोठी ढोंड असे म्हणतात आणि छोट्या छोट्या दगडांनी ही एकदम कडेला अडकून राहिलेली आहे आणि खालती तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आहे। राजाचे मुकुट अतिशय सुंदर या दगडामध्ये कोरलेला आहे। बऱ्याच प्रवाशानंतर आणि घड्याळामध्ये 3 वाजल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत या आसेरी गडाच्या मेन दरवाजाशी। सो फायनली मित्रांनो, आम्ही आसेरी गडावरती चढलेलो आहोत आणि यंदाच्या वर्षाचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालेलं आहे। थँक्यू गॉड आणि थँक्यू दोस्ती ग्रुप, तुमच्याचमुळे माझं सौभाग्य प्राप्त झालं यंदाच्या वर्षी सुद्धा आसेरी गडावरती येण्यासाठी। तर मनापासून आभारी आहे आणि तुम्ही सुद्धा बघतच राहा। या ठिकाणाला शिबंदी घराचे चौथरे या नावाने ओळखलं जातं। मित्रांनो, या भुईघरामध्ये पाताळकन्या नारीमाता तपस्या करायची, त्याच्यामुळे या ठिकाणाला किंवा या भुईघराला श्री आसेरीगड देवीस्थान किंवा पाताळकन्या नारीमाता तपस्या देवस्थान असे म्हटले जाते। या भुईघराच्याच बाजूला या ठिकाणी ऐतिहासिक तोफा ठेवलेल्या आहेत। हे भुईघर पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे। 1680 फूट असलेला हा आसेरी गड सिंधुदुर्ग या प्रकारामध्ये होतो आणि पालघर जिल्ह्यातील जेवढं पण डोंगररांग आहे ट्रेकरच्या दृष्टीने हा आसेरी गड मध्यम समजला जातो आणि पालघर जिल्ह्यातील गडांपैकी दादा वाटावा असा हा आसेरी गड आहे। तर मित्रांनो, आसेरी गडाच्या सर्वात जवळचे गाव खडकोना आहे। नॅशनल हायवे नंबर 48 या हायवेच्या कडेलाच हा आसेरी गड आहे। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही रात्रीचं जेवण सर्व भाजी पूर्ण करून ठेवलेले आहे, बनवून ठेवलेले आहे
आणि आम्ही आता टाईमपाससाठी थोडा वेळ फिरण्यासाठी जात आहोत. बाहेरची जी माणसं आलेली आहेत त्यांनी टेंट बांधलेले आहेत आणि ते बघण्यासाठी आम्ही जात आहोत. तर तुम्हाला बघायला भेटतील कशा प्रकारे आहेत. गुड मॉर्निंग सर्वांना. दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आणि रात्री आम्ही आसरीगडावरती झोपलेलो आणि खूप मज्जा केली, खूप छान वाटलं. आणि आम्ही सकाळीच उठलो, ब्रश घेतले आणि अंघोळ करण्यासाठी जात आहोत. याच तलावामध्ये अंघोळ करण्यासाठी आलेला आहोत. तर चला फिलहाल आपण अंघोळ करूया. मित्रांनो, अंघोळ करून फ्रेश होऊन कपडे बिपडे चेंज करून सर्व तयारी करून आम्ही चाललोय चहा पिण्यासाठी. आणि जेवढं पण बघण्यासारखं असेल या आसरीगडावरती तेवढं आपण बघणार आहोत. काल संध्याकाळी आम्ही या ठिकाणी जेवण बनवलं होतं आणि मग रात्री जेवण करण्यासाठी आम्ही उजवीगराशी गेलेलो. वन प्राण्यांना आपल्या जवळील खाद्यपदार्थ, उरलेले अन्न, फळे इत्यादी खायला देऊ नका. मित्रांनो, माझ्या मागे जो निसर्ग आहे तो तुम्ही बघून घ्या, अतिशय सुंदर आहे. आणि आत्ता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे, एक चमत्कार दाखवणार आहे. दगडामध्ये इतकं छान कोरीव काम केलेलं आहे, ज्याला कुंड म्हणतात. त्या ठिकाणी तुम्हाला मी आता घेऊन जाणार आहे आणि ती कुंड तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप छान आहेत. मित्रांनो, हे पाणी पिण्याचे कुंड आणि अशी कुंड भरपूर आहेत या आसरीगडावरती. आणि या कुंडांना पाण्याचे टाके किंवा श्रीदेव टाके असे म्हटले जाते. मित्रांनो, या आसरीगडाचा इतिहास सांगायला गेलं तर हा गड शिलाहार वंशीय भोजराजाने बांधला. त्याच्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः 800 वर्ष आहे असे अनुमान निघते. नंतर पोर्तुगीजांनी हा गड आपल्या ताब्यात घेऊन या गडाची पुनर्बांधणी केली. त्याच्यानंतर पेशव्यांनी 1737 साली कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला. त्याच्यानंतर 1818 साली हा गड इंग्रजांच्या हाती गेला. त्याच्यानंतर 1947 रोजी हा गड आपल्या भारत सरकारच्या ताब्यात आला. मित्रांनो, तुम्हाला जर या आसरीगडावरती यायचे असेल तर कोणत्या मार्गाने येऊ शकता? मित्रांनो, तुम्ही जर पालघरवरून आले तर पालघर ते मस्तान नाका, त्याच्यानंतर नॅशनल हायवे नंबर 48 ते खडकोना गावामध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्ही जर तलासरी ते काशा, जव्हार ते काशा, डहाणू ते काशा इकडून जर येणार असाल तर कासा ते वाडा खडकोना साधारणतः 11 ते 12 किलोमीटर असेल. मित्रांनो, ही हायवे मुंबई ते अहमदाबाद हायवे नंबर 48 आहे आणि त्याच्याच कडेला हे खडकोना गाव आहे आणि त्याच्याच बाजूला हा आपला आसरीगड आहे. पाण्याची काहीच कमी नाही. कुंडामध्ये पाणी आहे, तलावामध्ये पाणी आहे. तर मित्रांनो, आपण कुंड बघितली तर चला आपण काही काता तलाव बघूया. तलावामधील पाणी पिण्यासाठी यूज नाही करत, त्याच्यामुळे आपण तलावामध्ये अंघोळ करू शकतो. कारण पावसाळ्यामध्ये हे तलाव भरतात आणि उन्हाळ्यामध्ये आटतात. पण एक असं तळ आहे जे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा भरून राहतं. तर चला आपण बघूया. हेच ते तलाव आहे जे पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याने भरून राहतं आणि हे तलाव या गडावरील मुख्य तलाव आहे.
चला मित्रांनो, आपण आता बघूया मुख्य बालेकिल्ला सदर या आसेरी किल्ल्याचा राजवाडा बघूया। या राजवाड्याच्या मुखद्वारातून एंट्री करूया। तर आपली एंट्री झाली आणि तुम्ही बघू शकता समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विराजमान केलेली आहे। मित्रांनो, आपण राजवाड्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला चारही बाजूने चौथरे उभारलेले दिसून येतात, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, जेवढं पण तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी दाखवलं आणि जेवढी पण माहिती तुम्हाला सांगता आली तेवढी मी माझ्या परीने सांगली। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। तर चला, बाय बाय, लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।